आयुक्त तसेच जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी सर आणि झोन 1 DCP सर यांच्या आदेशाने तसेच ACP वाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलीस शाखेमध्ये आज कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. आज या ऑपरेशनच्या दरम्यान तुर्भे स्टोअर आणि इंदिरानगर या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. तसेच 2 ठिकाणी आम्ही नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान जे ड्रग्ज विकणारे, गांजा विकणारे, तसेच गुटखा विकणारे यांच्यावर देखील आम्ही कारवाई केलेली आहे. 2 गुटख्याचे केसेस केले आहेत. एक तर मोठ्या प्रमाणात गुटख्याचे केसेस जवळपास 25 ते 30 गुन्हे आम्हाला गुटख्याच्या सध्या ती कारवाई चालू आहे. त्याचबरोबर दारू विकणाऱ्यांच्यावर देखील आम्ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशींच्या नागरिकांच्यावरती कारवाई करून आम्ही 2 बांगलादेशी नागरिकांना देखील या ठिकाणी पकडण्यात आले. सर, कारवाई करता सर्वसामान्य नागरिक सध्या भयभीत होत आहेत, त्यांना काय आव्हान कराल? सर्वसामान्य नागरिकांना आम्ही हे आवाहन करतो की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जातं. जे गुन्हेगार आहेत, जे संशयित आहेत, रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, यांची अचानक तपासणी करून आम्ही त्यांच्याकडून काही हत्यार असतील, इलिगल वेपन्स असतील, अशा प्रकारे आम्ही करत आहोत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आम्ही आज रस्त्यावर उतरून पोलीस या ठिकाणी कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिक देखील याचं स्वागत करत आहे. तर वाहनधारकांवरती देखील आपण कारवाई करताय, कोण कोण आढळलं आहे आणि काही? हा, मोठ्या प्रमाणात वाहनधारक बरेचसेच हेल्मेट न वापरणे, त्याचबरोबर दारू पिऊन वाहन चालवणे, त्यामुळे आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी वाहन चालकावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हचे देखील आम्ही या ठिकाणी केसेस करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.